मनोज जरांगे यांच्या मुंबई आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमधील मराठा आंदोलक ॲक्शन मोडवर आलेले आहेत। मुंबईमध्ये बाहेरून येणाऱ्या आंदोलकांच्या वाहनांच्या पार्किंग संदर्भात जागेची पाहणी केली आहे। मराठा समाजाच्या मुंबईतील शिष्टमंडळानं पोलीस अधिकाऱ्यांसहित समन्वयानं पाहणी केली आहे। मुंबई बाहेरून येणाऱ्या आंदोलकांना इतर सुविधा पुरवण्यासंदर्भात सुद्धा प्रशासनासोबत चर्चा झाली आहे। मनोज जरांगे पाटील आपल्या आंदोलनावर ठाम आहेत आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमधील मराठा आंदोलक आता सतर्क झालेत। मुंबई बाहेरून येणाऱ्या आंदोलकांच्या वाहनांच्या पार्किंग संदर्भात जागेची पाहणी केली आहे। तयारी चालू झालेली आहे। त्यामध्ये आज आमचे मुंबईचे ॲडिशनल सीपी डॉक्टर अभिनव देशमुख यांच्यासोबत बैठक झाली। त्याचसोबत त्यांचे जे काही अधिकारी होते, ट्रॅफिक अधिकारी होते, कारण मुंबईमध्ये जो मोर्चा येणार आहे किंवा आंदोलनात जी काही लोकांना त्यांची पार्किंगच्या संदर्भातली जी काही सुविधा असणार आहे त्या पद्धतीची आज पाहणी करण्यात आली। BPT असेल, कॉटन ग्रीन असेल, या प्रांगणामध्ये जसं 2017ला मुंबई मोर्चावेळी पार्किंग केलं होतं अशा ठिकाणी पुन्हा पार्किंगची सोय केलेली आहे। त्या संदर्भात पाहणी करून तिथे कशी व्यवस्था करता येईल या संदर्भात आज आमची त्यांच्यासोबत बैठक पार पडली।